अकोट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रकाश बारसाखळे विजयी झाले असून त्यांना 93,338 इतकी मते मिळाली आहे, तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार महेश गंगणे यांना 74,487 इतकी मते मिळाली आहे। 34,135 मते घेत वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडके तिसऱ्या क्रमांकावर होते। बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन देशमुख विजयी झाले असून त्यांना 82,088 इतकी मते मिळाली आहे, तर वंचितचे पराभूत उमेदवार एस.एन. खतीब यांना 70,349 इतकी मते मिळाली आहे। 61,192 मते घेत शिवसेना पक्षाचे बळीराम सिरस्कर तिसऱ्या क्रमांकावर होते। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण विजयी झाले असून त्यांना 88,718 इतकी मते मिळाली आहे, तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांना 87,435 इतकी मते मिळाली आहे। 21,481 मते घेत हरीश अलीम चंदानी तिसऱ्या क्रमांकावर होते। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे रणधीर सावरकर विजयी झाले असून त्यांना 1,08,619 इतकी मते मिळाली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार आशिष दत्तकर यांना 58,006 इतकी मते मिळाली आहे। 50,681 मते घेत वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने तिसऱ्या क्रमांकावर होते। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे हरीश पिंपळे विजयी झाले असून त्यांना 91,820 इतकी मते मिळाली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांना 55,956 इतकी मते मिळाली आहे। 49,608 मते घेत वंचित बहुजन आघाडीचे सुगत वाघमारे तिसऱ्या क्रमांकावर होते।